नमस्कार. आज आपण करणार आहोत झणझणीत बेसनचं पिठलं. तर त्यासाठी मी वापरलेले साहित्य आहेत ते बघूया. कोणते साहित्य मी आज वापरणार आहेत पिठल्यासाठी. पहिलं आहे मी बारीक चिरून घेतला आहे कांदा, त्याच्यानंतर कढीपत्ता फोडणीसाठी, मग आहे कोथिंबीर आपल्याला वरून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तिखट मसाला. हा मी मसाला मालवणी मसाला वापरणार आहे, मी रत्नागिरीवरून आणला आहे. त्याच्यानंतर मी वापरणार आहे आपलं हळद. सो तुम्हाला जर मिरची टाकून करायची असेल तर तुम्ही फक्त हळद वापरू शकता. जर तुम्हाला मिरची नसेल टाकायची तर तुम्ही मसाला आणि हळद ह्या दोन गोष्टी टाकून तुम्हाला झणझणीत पिठलं करायचं आहे. सो मी फोडणीला फक्त राईचा वापर करणार आहे. तुम्ही बघू शकता इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा. सो कांदा आपल्याला लालसर असा करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता मी बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी मिक्स केलं आहे. सो तुम्हाला बेसन आणि पाणी हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे नीट. बेसनचे जराही गठ्ठे राहिले नाही पाहिजेत. इथे बघू शकता बेसन मी मिक्स करून घेतला आहे पाण्यामध्ये. तर हा मी मालवणी मसाला टाकत आहे. ऑलरेडी स्पायसी असल्यामुळे मी थोडा कमी प्रमाणात टाकत आहे. त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे हळद. आता हळद आणि लाल मसाला मिक्स नीट करून घ्यायचा आहे. आपल्याला अजून राई टाकायचा आहे त्याच्यात कमी प्रमाणात. हे सगळं मी एकत्र करून घ्यायचं आहे. पाच मिनिटं झाली आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण बेसन मिक्स केलं आहे ते आता ह्याच्यामध्ये आपण ओतणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता आपण वरून सोडणार आहोत कोथिंबीर. इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आपल्याला हे 10 मिनिटं थोडं शिजवत ठेवावं लागेल. बघा इथे आपलं मस्त असं स्वादिष्ट झणझणीत बेसनचं पिठलं तयार आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रीयन झणझणीत बेसनचं पिठलं आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.